हे आहे हॉटेल आईस आहे, तर अशा प्रकारे फेमस मटन थाळी. लोक शोधत शोधत या ठिकाणी येतात. ठिकाण आहे झेंडेवाडी, पुणे RTO रोड, सासवड पासून 5 मिनिटाच्या अंतरावर. हे हॉटेल निसर्गरम्य वातावरणामध्ये उभा करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर माणूस प्रसन्न तर होतोच, पण त्याहून अधिक सांगायचं म्हटलं तर या ठिकाणचं जेवण एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर हा हॉटेलचा इंटिरियर इतका लाईटनी सजवलेला आहे, मन एकदम भारावून जातं. इथे मटण थाळी 360 रुपयापासून सुरुवात होते ते 550 रुपयापर्यंत. तर 550 रुपयाला कुठली थाळी? स्पेशल आईस आहे, ही 550 रुपयाला थाळी आहे. आम्ही सांगितले आहे स्पेशल आईस आहे मटण थाळी. त्याचबरोबर चिकन थाळी 250 रुपयापासून 380 रुपयापर्यंत आहे. व्हेज देखील या हॉटेलमध्ये चांगल्या क्वालिटीचं मिळतं. हे आहे त्याचं मेनू कार्ड. तुम्ही सविस्तर सगळं बघू शकता. त्यानंतर तुम्ही हॉटेलला व्हिजिट करू शकता. आईसाहेब हॉटेलला आलो होतो झेंडेवाडीला. आईसाहेबची स्पेशल थाळी सांगितली मटण. झाल्यानंतर टेस्ट करून तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आम्हाला या ठिकाणी सूप वाटी आणून दिलेली आहे, गरमागरम आणि टेस्टी. तर याचा स्वाद आता आम्ही चाखून बघणार आहे कसं आहे काय. तर मित्रांनो, आता स्पेशल आईसाहेब थाळी आलेली आहे, टेस्ट करून बघतो. मटण थाळी, मटण थाळी स्पेशल आईसाहेब मटण थाळी. हां, काय काय येतं, काय त्याच्यामध्ये मटण. या ठिकाणी जामून आलेले आहे आणि अंडा, आळणी. या ठिकाणी मसाल्यामधलं फ्राय केलेलं मटण आहे. याच्यामध्ये आळणी उखड म्हणतात ती आहे. आणि या ठिकाणी हे काय आहे, खिम्मा आहे मटणाचा, जो असं तो मसाल्यामध्ये फ्राय करून दिलेला आहे. आणि हे रस्स्यामध्ये जे मटणाचे पीस आहेत ते दिलेले आहेत. बाजरीची भाकरी आहे. टेस्ट कशी आहे काय ते सांगतील आता. या ठिकाणी रस्सा तर छान आहे. बाकी टेस्ट करून तुम्हाला सांगतो. मी बी टेस्ट करतो, तुम्ही बी टेस्ट करा. हॉटेल आईस आहे. तर मित्रांनो, हे अशा 3 थाळ्या घेतलेल्या आहेत आम्ही, बघू शकताय तुम्ही. आणि या थाळीसोबत जो इंद्रायणी राईस आहे तो देखील येतो. आणि याच्यामध्ये माझ्या माहितीचं बिर्याणी देखील येते, असं त्या मेनू कार्डमध्ये लिहिलेलं होतं. तर बघूया टेस्ट कशी आहे काय. खिम्मा तर मित्रांनो, जेवण बाकी तर आता खाऊन पोट जाम झालं. बिर्याणी घेतलेली आहे. बिर्याणीची टेस्ट सांगतो मला. का कशी आहे बिर्याणी? एक नंबर. हा, एक नंबर. हा, बघा अजून एक भाकर शिल्लक राहिलेली आहे. एवढं मटणाने आणि भाकरी एवढी मोठी साईज होते की ते नाही का, एकच भाकर मी तर खाल्ली. शेटने खाल्ली आमच्या 2 भाकरी. का हो शेट? हा,
कसं होतं शेट जेवण? एक नंबर. दम है तो खा के दिखा. मंडळी, आम्ही या जेवणाचा आनंद घेतलेला आहे. तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसोबत एकदा या हॉटेलला येऊन जेवणाचा आनंद घेऊ शकता. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.